कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ सर्वांना माहीत आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे 26 तारखेला. तर मित्रांनो, त्यावर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. फुल कडक असं व्हिडिओ एडिटिंग झाले. खूप कडक असे पेजेसुद्धा मी तुम्हाला तयार करून दिले. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आलेड मशीन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे. त्याबरोबरच तुम्हाला लागणारं मटेरियल ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि लागणारे जे काही एक प्रिसेट असणार ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बाकीचं उरलं जे काही मटेरियल तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलं तर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की टेलिग्राम चॅनल डेली मटेरियल आपल्या फ्रीमध्ये येत असतं. तर तुम्हाला ते काय करायचं आहे ते पाहू शकता. आलेड मशीन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे, तुम्हाला खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्ट्स ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. 1 नंबरचा आपला जो प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खाली होऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला एक प्रिसेट तयार करून दिले. त्याआधी तुम्हाला काय करायचं, खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, एक मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक तुमचा आवडता फोटो घ्यायचा. समजा मी एक फोटो घेतो, म्हणजे इथे तुम्हाला 3 फोटो दिले, त्या 3 फोटो तुम्हाला आवडेल तो फोटो घ्या. त्यानंतर वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून फोटोने ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर फोटो लेअरचं क्लिक करा आणि फोटो लेअर क्लिक केल्यानंतर शेवटला या आणि दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढून घ्या फोटोची लेअर. त्यानंतर लॉंग प्रेस करून या फोटो लेअरच्या खाली करून घ्या. आणि त्यानंतर हा जो रेक्टँगल 1चा लेअर आहे त्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, इफेक्टचे ऑप्शन यायचे, 3 डॉट यायचं, इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला इथे टॅप करून डिलीट करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आपण जो फोटो ॲड केला फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्ट्स घेऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो दिसणार तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि मी जो काय तुम्हाला एक PNG प्रोव्हाइड केला आहे तो घेऊन टाकायचं आहे. याला नीट ॲडजस्ट करून बघू शकता, याला असं नीट ॲडजस्ट करायचं आहे. जी साईजसुद्धा वाढवायचं आहे, नीट ॲडजस्ट करा. आणि या फोटोची लेअर असं बघू शकता नीट शॉर्टपर्यंत लेअर वाढून टाका इथपर्यंत, जेवढी फोटोची लेअर आहे तिथपर्यंत. यानंतर एवढं काम झाल्यानंतर मित्रांनो, पुन्हा प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक तुम्हाला ओव्हरले दिला आहे, तो ओव्हरलेच्या व्हिडिओ टॅप करून 3 डॉट जाऊन फिल कम्स एरिया ऑप्शन सिलेक्ट करून ब्लेंड ऑप्शनमध्ये लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. बघू शकता अशा प्रकारे तो व्हिडिओ दिसणार आहे. फक्त या व्हिडिओची लेअर क्लिक करून याची ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जरा ऑपोजिट थोडी 80% अशी ठेवा, म्हणजे जरा चांगलं वाटेल. यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसेल. तर मित्रांनो, बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो इथे रेडी झाला आहे. जर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा तुम्हाला जो व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शॉर्टचे ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.